श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. जीवनशैलीतील बदल आणि आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष यामुळे मानवाला आज कर्करोगासह अनेक दुर्धर आजारांना सामोरं जावं लागत आहे. आज जगभरात कर्करोगाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मुख कर्करोगानंतर फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. आज जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन. त्यानिमित्त काय आहे फुफ्फुसाचा कर्करोग, त्याची लक्षणं, त्याच्यावरील नवनवीन उपचार पद्धती आणि तो होऊच नये यासाठी घ्यायची काळजी याबाबत तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, जग जसं आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे तसं मानवाचा आहार-विहार आणि जीवनशैलीही बदलत आहे. केवळ भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या मानवाचं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याला विविध दुर्धर व्याधींचाही सामना करावा लागत आहे. आज जगभरात केवळ आहार-विहारातील बदलांमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, कर्करोगासह विविध आजारांच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. केवळ वयस्क व्यक्तींतच नाही तर आता लहान मुलांमध्येही हे आजार दिसून येत आहेत. आज व्यसनांच्या प्रमाणातही वाढ होत असल्यानं तंबाखू सेवन आणि धूम्रपानामुळे मुख कर्करोग आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांत दरवर्षी मोठ्या संख्येनं वाढ होत आहे. केवळ धूम्रपान करणाऱ्यालाच नव्हे तर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनाही फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका संभवतो. कायमचा खोकला, काम केल्यानंतर दम लागणं, छातीत वेदना होणं, श्वास घेण्यास त्रास होणं ही या आजाराची प्राथमिक लक्षणं. क्ष-किरणांच्या संपर्कात वारंवार येणं, घातक वायूच्या कारखान्यात सुरक्षा उपकरणाशिवाय काम करणं तसंच वायू प्रदूषणामुळेही फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. धूम्रपानामुळे होणाऱ्या कर्करोगापेक्षा हे प्रमाण अत्यंत कमी आहे. आज फुफ्फुसाच्या कर्करोगावर विविध उपचार पद्धती विकसित होत आहेत. त्याद्वारे रुग्ण या आजारावर मात करू शकतो. मात्र तो होऊच नये यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज मुंबईच्या शिवडी इथल्या क्षयरोग रुग्णालय समूहाचे विशेष छातीविकार वैद्यकीय सल्लागार आणि ज्येष्ठ फुफ्फुस विकार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र ननावरे यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली. पण सगळे दररोज श्वास घेतो, पण त्या श्वासासाठी फुफ्फुस किती महत्वाचं अंग आहे हे बऱ्याच वेळा आपण विसरतो. फुफ्फुस कर्करोग हा आजार फक्त शहरात किंवा धूम्रपान करण्यामध्येच नाही, तर हा गावागावात, घराघरात पोहोचलेला एक मोठा धोका झाला आहे. तुमच्यापैकी काही जण म्हणतील आपल्याला नाही तो कधी होणार हा असा आजार. पण मित्रांनो, आजचा काळ असा आहे की आपण जगातल्या सर्वात जास्त फुफ्फुस कॅन्सर मृत्यू झालेल्या देशामध्ये आहोत आणि याचं मुख्य कारण आहे सिगारेट, बिडी, तंबाखू आणि प्रदूषण. मला आठवतं एक रुग्ण माझ्याकडे आला होता. अंदाजे वय त्याचं 55 वर्ष होतं. साधा खोकला सुरू झाला होता. तो मला म्हणाला, डॉक्टर काही नाही हो, नेहमीचा खोकला आहे. पण जेव्हा तपासणी केली तेव्हा तो फुफ्फुसाचा कर्करोग निघाला. काय झाला असेल त्या कुटुंबावर तुम्ही कल्पना करू शकत नाही. म्हणूनच मला सांगायचं आहे, जर तुम्हाला सतत खोकला आहे, थुंकीत रक्त येतंय, छाती दुखतंय, श्वास लागतोय, वजन कमी झालंय, आवाज बसतोय, तर कृपया हे दुर्लक्ष करू नका. कर्करोग लपून येतो, पण लवकर सापडला तर तो बरा होऊ शकतो. आज आपण लवकर निदान आणि आधुनिक उपचार पद्धतीमध्ये फार प्रगती झाली आहे. सीटी स्कॅन, ब्रॉन्कोस्कोपी, बायोप्सी, शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन आणि आता तर जीन तपासणीनुसार त्याला टार्गेटेड थेरपी सुद्धा. पण या सगळ्याचं मूळ आहे तुमचं जागरूक राहणं किंवा असणं. खरं सांगा, आपल्या घरात कोणी सिगारेट ओढतो का? आपल्या मुलांना आपण धूम्रपानापासून दूर ठेवतो का? आपण आपल्या श्वासासाठी स्वच्छ हवा मिळवण्यासाठी प्रयत्न करतो का? जर हे सगळं आपण करत नसलो तर कितीही मोठा डॉक्टर, कितीही मोठा हॉस्पिटल काही उपयोग नाही. मित्रांनो, आज आपण फुफ्फुसाचा क्षयरोग हा श्वास हिरावून घेतो आहे.
श्वास म्हणजे जीवन. जीवन म्हणजे आपले आई, वडील, आपली पत्नी, आपली मुले. श्वास वाचला तर सगळं वाचलं. आज मी तुम्हाला विनंती करतो, जर धूम्रपान करत असाल तर आजच सोडून द्या. जर कोणी ओढत असेल त्याला प्रेमाने थांबवा. दरवर्षी एकदा तरी छातीचा एक्सरे किंवा तपासणी करून घ्या. कोणतंही लक्षण लक्षात आलं तर लगेच डॉक्टरकडे जा. डॉक्टरांचा सल्ला घ्या. समाज म्हणून आपली जबाबदारी आहे. शाळांमध्ये, गावांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान मुक्त परिसर असायला हवा. स्वच्छ हवा मिळवण्यासाठी झाडे लावा. प्रदूषण थांबवा. कर्करोग रुग्णाशी सहानुभूती ठेवा, कारण ते अंतिम नाही, ते योद्धे आहे. शेवटी मी एक डॉक्टर म्हणून, पण मी देखील एक पती आहे, एक वडील आहे. माझ्यासाठीही श्वास म्हणजे प्रेम, कुटुंब, आयुष्य आहे. चला आजच्या दिवसापासून एक संकल्प करूया. श्वास वाचूया, जीवन वाचूया. फुफ्फुसाचा कर्करोग टाळता येतो. लवकर पकडला तर तो थोपवता येतो आणि वेळेवर उपचार केला तर तो बरा होऊ शकतो. श्रोतेहो, देशात धूम्रपान करणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. त्यात महिलांचीही मोठी संख्या आहे. धूम्रपानाच्या व्यसनामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचं प्रमाणही मोठं आहे. या रोगाचं लवकर निदान झालं, योग्य उपचार घेतले आणि पथ्य पाळली तर हा आजार बरा होऊ शकतो, असं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांनी सांगितलं. आतापर्यंत आपल्याकडे ट्रीटमेंटचा ज्या आता प्रगतशील झाल्यापासून आपल्याकडे ट्रीटमेंट बऱ्यापैकी त्या रुग्णांची ट्रीटमेंट होते. सगळ्या रुग्णांना ट्रीटमेंट येते. साधारण ट्रीटमेंटचे प्रकार असे आहेत की पहिले त्यांचं निदान होणं आवश्यक आहे. निदान होताना साधारण फुफ्फुसाच्या कॅन्सरचं निदान होताना त्याचे एक्सरे झाले पाहिजे. एक्सरे मध्ये जर का काही सापडलं नाही तर आता सीटी स्कॅन आहे. सीटी स्कॅन झाला नाही तर MRI आहे. MRI नाही झाला तर पेट स्कॅन पण आहे. आणि याच्यामध्ये आपण हे सगळं करण्याची आवश्यकता याच्यासाठी आहे की पेट मध्ये आणि MRI मध्ये कसे की आपल्याला जर का तो फुफ्फुसातील भाग जर का रिमूव्ह करायचा असेल तर आपण किती त्या कॅन्सरग्रस्त एरिया झालेला आहे आणि तेवढा भाग आपल्याला कमीत कमी काढता येईल आणि चांगलं जे ते फुफ्फुस वाचवता येईल हा त्यामागचा उद्देश आहे. आणि लवकरात लवकर त्याचं निदान व्हावं ही एक अपेक्षा आहे. महत्वाचा प्रॉब्लेम असा याच्यात येतो रुग्णांमध्ये की जनरली याच्यात 90% ते 80% हे धूम्रपान करतात आणि त्यांची अशी संकल्पना आहे की कॅन्सरची ट्रीटमेंट केल्यावर म्हणा किंवा ऑपरेशन केल्यावर सुद्धा ते बरेच जण आपली स्मोकिंग आणि हे वगैरे चालू ठेवतात. स्मोकर्स मध्ये साधारण 80% ते 90% होतो, पण त्यांच्या स्मोकिंग केल्यामुळे पॅसिव्ह स्मोकर्स मध्ये सुद्धा 8 ते 10% लोकांना कॅन्सर होतो. कारण ते बाहेर पिऊन स्मोकिंग करतात, रस्त्यावर फिरतात, कुठेही फिरतात आणि त्याच्यामुळे जो तो पसार होतो धुवाचा, त्याच्यामुळे जे निकोटीन जे सगळीकडे प्रसरलं जातं आणि दुसरे लोक जे इनहेल करतात रेग्युलर तर त्याच्यामध्ये हे मिक्स असतात. त्याच्यामुळे याचा प्रसार एक प्रकारे जे स्मोकर आहेत त्यांच्याकडनं होतो. त्यामुळे स्मोकिंग थांबवणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि आजकाल तर यंग जनरेशन मध्ये साधारण म्हणजे हॅबिट झालेली आहे मुलांमध्ये की साधारण 16 ते 18 वर्षाच्या वय झालं की ते मुलं जे आहेत ते सिगरेट स्मोकिंग करायला सुरू करतात. प्रत्येक महाविद्यालयामध्ये का कुठल्याही महाविद्यालयामध्ये जरी असलं तरी कॉलेजमध्ये आहे, प्रोफेशनल युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये आहे तर तिथे मुलं हे स्मोकिंग हे फार कॉमन झालेलं आहे. आणि आजकाल ते इव्हन मुलींमध्ये सुद्धा स्मोकिंग कॉमन झालेलं आहे. आपण जर का युट्यूबमध्ये किंवा याच्यावर जरी टाकून बघितलं गुगलवर तरी आपल्याला कळेल की किती मुली सुद्धा आजकाल स्मोकिंग करतात आणि मग त्याच्यामध्ये त्यांना सुद्धा त्याचे कॉम्प्लिकेशन होतात. आणि स्मोकिंगच्यामुळे फक्त लंग कॅन्सर नाही तर बाकीचे सुद्धा कॅन्सर होऊ शकतात. साधारण प्रोस्टेट पुरुषांसाठी कॉमनली प्रोस्टेट आहे म्हणा, लघवीच्या जागी पिशवी असते त्याला आपण युरेटर म्हणतो किंवा मूत्राशय याचा सुद्धा कॅन्सर होऊ शकतो काही अंशी. महिलांमध्ये कसं आहे की युट्रेसच्या कॅन्सरचा प्रसार याच्याने होऊ शकतो. फुफ्फुसांचा तर हा सगळ्यांसाठी कॉमन आहे, पण त्यांच्यासाठी सुद्धा गर्भाशयाचा म्हणजे इन्सिडन्स त्याचा वाढू शकेल ही त्याच्या मागची मला सांगायची भूमिका आहे. ट्रीटमेंटच्या याच्याने बऱ्यापैकी फरक पडतो जर का अर्ली स्टेजमध्ये म्हणजे लवकर निदान झालं कॅन्सरचं तर त्याच्यामध्ये त्यांना ट्रीटमेंटनी निश्चित फायदा होतो आणि त्यांनी त्यांच्या सवयी रुग्णांनी सवयी बंद करणं आवश्यक आहे. जर का ट्रीटमेंट करून सवयी चालू ठेवल्या तर त्याची पुनर्निर्मिती निश्चित होऊ शकते आणि पुन्हा पण कॅन्सरचा उगम राहू शकतो. त्यामुळे शक्यतो जेव्हा आपण एखादा भाग फुफ्फुसांमध्ये जर का एक लोब म्हणा लोबेक्टॉमी म्हणजे तेवढा भाग काढून टाकतात असं म्हणतात तर तो जर का काढला आणि त्याच्या पुढे जर का
त्यांनी पथ्य पाळली तर रुग्णाला निश्चित पुढचं आयुष्य हे चांगलं लागू शकतं आणि त्याच्यामध्ये साधारण त्यांच्या आयुष्याची नक्की क्षमता ही 5 ते 15 वर्षापर्यंत जाऊ शकते. पण आपल्या इथे इलेक्ट्रिशियनमध्ये असं आहे की बरेच जण ह्या सगळे ट्रीटमेंट वगैरे घेतल्यानंतर सुद्धा त्यांची कल्पना अशी होती साधारण की जे शिक्षित नाहीत असे रुग्ण ते कायम या गोष्टी चालू ठेवतात आणि त्यांची कल्पना अशी होती की बा औषधाने याचा मारा होतो आणि पसरणार नाही शहरामध्ये अशी त्यांची संकल्पना असते. पण ते अत्यंत चूक आहे. त्यामुळे धूम्रपान करणं हे कंपल्सरी बंद करणं आवश्यक आहे आणि विशेषतः धूम्रपान करूच नये हा मताचा मी सुद्धा आहे. कोणी सुद्धा करू नये कारण त्याच्याने एक तर तुम्हाला स्वतःला सुद्धा त्याचा आजार होतो आणि तो आजार सुद्धा पसरवला जातो आणि त्याच्यामुळे इतर जे नॉन स्मोकर आहेत की जे धूम्रपान करत नाही अशा माणसांना सुद्धा याचा साधारण 5 ते 10% लोकांना याचा फरक पडतो. त्यामुळे सगळ्यांनी याबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जगामध्ये पूर्ण साधारण प्रतिवर्षी 2 मिलियन जवळजवळ केसेस नवीन कॅन्सरच्या फुफ्फुसाच्या तयार असतात आणि सगळ्यात जास्त केसेस अमेरिका, चायना या ठिकाणी आहे कारण या ठिकाणी सगळ्यात जास्त स्मोकिंग वगैरे चालते. भारतामध्ये मिझोराम आहे. त्याच्यानंतर भारतामध्ये हे 2-3 ठिकाणी ज्या ठिकाणी जास्त आहे याचा इन्सिडेन्स आहे तो म्हणजे मेजर पॉप्युलेशन इज इन मिझोराम. मिझोराममध्ये सगळ्यात जास्त आहे त्या एरियामध्ये ईस्ट बॉर्डरला. बाकी सगळ्या ठिकाणी जे त्याचं साधारण स्मोकर किती आहेत जे स्मोकिंग करतात त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहे. कारण स्मोकरचा इंडेक्स साधारण आपल्याकडे 8 ते 12% मुलं आपलं 20% लोक जवळजवळ स्मोकिंग करतात आणि साधारण 5 ते 6% महिला सुद्धा स्मोकिंग करतात. आता याच्यामध्ये कसं आहे की काही जण फिल्टर स्मोकिंग करतात आणि काही जण बिडी स्मोकिंग करतात. तर साधारण खेड्यापाड्यामध्ये जे ते स्मोकिंग जी आहे ती बिडीची आहे त्याच्यामध्ये फिल्टर नसतो. पण फिल्टरनी फार काही असा फरक पडत नाही. ती कल्पना अशी की बा फिल्टर घेतल्यामुळे आपल्याला कॅन्सर होणार नाही. एवढीच की त्याची लॉन्जिट्युटी वाढू शकते की बा याला जर का 2 वर्षात असेल तर त्याला 6 महिन्यांनी जास्त लवकर त्याचे परिणाम उशिरा दिसेल एवढाच फरक आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना आजच्या या दिवशी सगळ्यांना अशी विनंती आहे की त्यांनी स्मोकिंग करू नये. त्या स्मोकिंगमुळे आपण सुद्धा कॅन्सरग्रस्त होऊ शकता व इतरांना सुद्धा आपण आपल्यामुळे कॅन्सर होतो याची जाण ठेवू. स्मोकिंग करू नये व ती वेळ आणू नये. श्रोतेहो, आज पुरुषांबरोबर महिलाही धूम्रपान करत असल्याचं आढळून येतं. धूम्रपानाच्या व्यसनात तरुणाई मोठ्या संख्येनं अडकत आहे. देशातील आगामी पिढी आरोग्यसंपन्न आणि सुदृढ घडवायची असेल तर व्यसनाला नकार, नियमित व्यायाम आणि छंदांची जोपासना ही त्रिसूत्री अंगीकारण्याची गरज आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन रश्मी पाटकर.